मोदी रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पप्पांनी हे युद्धही थांबवायला सांगा। बांगलादेशवरून ठाकरेंनी मोदींना डिवचलं। येत्या 9 ऑगस्टला शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात काँग्रेस आक्रमक। 12 ऑगस्टला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा इशारा। महामार्ग रद्द करण्याची मागणी। चंद्रहार पाटलांच्या पराभवाचं शल्य, पण मनात राग ठेवणारा मी नाही। विशाल पाटील आणि आम्ही एकत्रच राहू, ठाकरेंनी केलं स्पष्ट। त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही फक्त विकास करू। विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विटद्वारे प्रत्युत्तर। क्रॉस वोटिंग प्रकरणी चर्चेत आलेले काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुंबईकडे रवाना। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार, खोसकरांची भूमिका। प्रॉपर्टी मालकांना दिलासा। इंडेक्सेशनचा पर्याय पुन्हा मिळणार, त्यामुळे कराचा बोजा कमी होणार। पुण्यात साखर कामगारांचा साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा। राज्यात साखर कामगारांवरच्या अन्यायाविरोधात आंदोलन, पगारवाढीची मागणी। नागपुरातल्या काटोलमध्ये मूर्ती गावात लाच घेताना सरपंचासह एकाला अटक। 3 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। नाशकात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांवर होणार धडक कारवाई। जिल्हा परिषद प्रशासनानं बोलावली बैठक, कर्मचाऱ्यांचे धाबेदण आणले। सांगलीत महाविद्यालयातल्या युवतीवर तिच्या पतीचा चाकू हल्ला। हल्ल्यात युवती जखमी, हल्ल्यानंतर पती फरार। 6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, मात्र दोघांमध्ये वाद।